हा. काय नाही, चाललेत आपले ग्रामपंचायतचे कामं. जायचंय आता ग्रामपंचायतमध्ये. हा हा, चालेल चालेल, ठीक आहे. बरं आहे का सरपंच साहेब? हा, बरं आहे ना. माझं चांगलंच आहे, तुझं कसं काय? नाही माझं जरा अडचणीत आहे मी. काय? हे नोकरी नाही लागणार ना मला अजून. एवढं शिक्षण झालंय. बर. नोकरी नाही तर मग छोकरी बी हा, नाही. तू MA झाला नाही का? हा. काय आता हो, नोकऱ्यांचं अवघडच आहे ना रे अक्षय. हम्म. नोकरीचं काय म्हणला? नोकरी नाही तर छोकरी नाही. हा, ते बरोबर, लोक नोकरी बघूनच पोरी हा. द्यायला लागलेत. आणि शेती पण पाहिजे. हा, हा. लोक लय विचार करतात आता पोरगी द्यायचं म्हणजे. शेती किती आहे तुला? 15 एकर आहे नाही का? हा. हा, मला माहिती आहे ना. बरं, चांगलं आहे, एकुलता एक आहे वरून. तरी आता असून काय उपयोग आहे? काय अवघडच आहे की नाही? हम्म. काय तो त्या बांट्याचं वय तर किती झालंय? हो, तो 45च्या घरात गेलाय, आता त्याचं संपलं. त्या दिवशी हम्म. त्या मंदिरात रडत बसला होता एकटाच. काय? हा. जमानाच कुठं व्हायनाच कुठं. हा. मला आता रड भाऊ आता. नाही, आता काय, आता त्याचा संपला विषय. हम्म. आहे की नाही? हो, राम राम सरपंच साहेब. राम राम. काय याचं आयुष्य आहे रे? नाव घेतलं लगेच आला. नाव घेता ते काय झालं बरं का सरपंच साहेब, हा. तुमच्याकडे काम होतं थोडं. काय? ते नळ जरा आहे ना, कनेक्शन घेतलेलं आहे हा. नळाचं. ते भलतं लांब आहे. हा. तिथून पाणी यायला जरा टाइम लागतो राव. हम्म. तेव्हा मला दारात नळ घ्यायचा होता. मग आपल्या आईने मला आहे ना दररोज भांडायची माहिती का, हम्म. पाणीच होत नाही म्हणती. मग काय करायचं? ग्रामपंचायत तुमचं सगळं काही धुणं व्हायला मोकळं नाही. हा, पाईप आणायचे, मी शिपायला सांगतो, पाईप आण, उकरून घे. हा, आणि हे करायचं, जोडून घे तिथं. अहो पण आम्ही नळपट्टी पाईप तुम्ही आणायचे. पाईप आम्ही आणि तुम पाणी पट्टीन ते ना आम्ही सगळे भरतो ना राव. जरी भरता, पण तुमचं अंतर जास्त आहे ना. हा, अंतर आहे म्हणजे ते. तुम्हाला घरात नळ पाहिजे, मग तेवढे पाईप तुम्ही आणायचे. दारात दारात दारात. नाटकं नको करू, सांगितलं ते काम कर. बरं, पाहिजे बरं, असलं तर. बरं. करतो सरपंच साहेब. ते लग्न कधी करायचं? हा ना, एखादी असली सोयरी आताच तुझाच विषय चालला ना तू आला. हा? व्हायनाच राव, काय करू मी तरी हो. आहे, आमच्याकडे एक बाई आहे आहे का? कामाला. हा, बरं का? मग काय नाही अडचण काढे सरपंच आणि साहेब. तिचा घटस्फोटही झालेला आहे. हा? करतो का? हा मला बघा ना एखादी चालेल. अशी. तू करतो घटस्फोट झाले, तिचं वय जास्त आहे, याला सूट होईल ती. कुठं जमन का? कुठंच जमाना माझं. मी काय म्हणतो, हा. जमन मला वय जास्त का असं करतो मी लग्न. ए, तू कुठं करतो वय जादा असलं तरी? तू काय करतो थोड्यासाठी? अरे मी कसं आहे, मी मापाते म्हणल्यावर मग मी नाही, करतो ना. मला जमन ना, मी करतो ना, माय होऊ दे ना. असं कसं काय? असंच आहे. असं चढ उतार नाही होत भाऊ. होतंय, मी घेतो मला adjust सारखं लागतो. मी अरे पण तुमच्यात भांडण नका करू, अजून तिला विचारावं लागेल. मी आवाज देतो तिला, घेतो हाक मारून. हा सरपंच तेवढं पाहिलं. ते काय ते तिकडे खुरपती. हा 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 हा, बोलू सरपंच. हा, तिच्या मनावर आहे ना. लग बघ माझ्या रायाची, अहो लग बघ माझ्या रायाची, गड जेजुरी जायाची, अरे गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, हौस मला मोठी गड पायाची, अहो राया हौस मला मोठी गड पायाची, गड जेजुरी जायाची, अरे गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. अरे तुला लग्न म्हटल्यावर मोठं झालं राव. हा, लगेच गाणं आहे म्हटलं. तेच मला ना. आतल्या आताच कुठे व्हायला लागलं सरपंच आता. खरं हे असंच होतंय. हा, लग्न व्हायला रा लय आनंद होतो वाईटच ना. कोणाचं? मी करणार लग्न. जपना भाऊ. तू आता याच्या 1000 चक्र झाल्यात माझ्याकडे, आणि तू त्याच निमित्ताने येतो. आता पण काय करावं, पुरीच मिळणार. बघू, मी तिला आवाज देऊन बघतो. हा हा हा? तेच. ए अश्विनी, ये बरं लवकर. काय मी तुझ्याकडं? ए इकडं वय रे बांटाय, हो. इकडं. हा. हा, बोला की सरपंच साहेब. घासखोर पाहिजे किती राहिलाय? थोडा राहिलाय. थोडा राहिलाय का? बर बर बर. आता मी काय म्हणतो, तुला मी मागच म्हणलो होतो, काय आहे, जीवनामध्ये जोडीदार असायला हवा. हा, तू आधी नको नको म्हणायची, हा. पण तुला पहिल्या नवऱ्याने त्रास दिलता, तुझा घटस्फोटही झाला. मग आता काय? लय त्रास दिला पहिल्या नवऱ्यानं मला. मी नाही देणार. लय म्हणजे लय त्रास दिला. अन्न देत नव्हता 2 टाइमचा, किंवा कुठं फिरायला नेत नव्हता. असा नवरा पाहिजे की मला ना सर्व बेन सांगता दिलं पाहिजे, सर्व गोष्टी मला पुरवल्या पाहिजेत. हाय का सरपंच? बघा ना. मी आहे ना, ऐ, मी जाईन घेऊन तुला फिरवायला. मी आहे ना, मी फिरवीन. अरे मी 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 सगळीकडे फिरवीन. जे वय वय म्हणशील. कुठं तिचं वय कुठं? मग जमते मला काहीच प्रॉब्लेम नाही सरपंच साहेब. मला हा? लग्न द्यायला. तुम्ही दोघे शांत राहता का? बरं का, हा. दोघे शांत राहा. बर 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 सरपंच. तिला जो पसंत तिच्या मनावर आहे, हे बघ, याचं वय झालंय.
बरं का. याला घरी आहे 7-8 एकर शेती, याला 15 एकर आहे. पण आता ते जोडाय शोभला पाहिजे. आता तुझ्या मनावर आहे बरं का. हाशियाचं शिक्षण एम झालेलं आहे, हम्म. भरपूर आहे, पण पुरीच भेटणार. आता तू तू तर म्हणतो मी करतोय. हं, करतो ना मी. ए, हा तू नको करू. लग्न. नाही अजून मी कुवाराचे अजून. दाढी तर लय आली, कुठला कोरा दिसतोय तू? तुला तर दाढी नाही, पण तुझं वय लय जास्त दिसतंय बाबा. जे पाय बर का, मी काय म्हणतो अश्विनी, मग जर आता जर नाही झालं लग्न हा. तर मी असंच एखाद्या वेळी वर जातो, काय काय नको. कशाला जातोय बघायची एखादी पोरगी. नाही यार, तुम्ही आहे ना आता. मी आहे ना. मी आहे. सरपंच त्याला काही गाणं नाही, बिणी. दोघं पण नवरदेव लय उतावळ झाल्यात हो. तेच उतरवणार गुडघ्याला पाशी. बघा बाबा कोणाशी लग्न लावून द्यायचं ते. मी तुमच्याकडे किती 2 वर्ष काम करते. बरोबर का? बरोबर आहे. तुम्ही जे म्हणाल त्या पोरासोबत करते. बर मी आहे. माझं शिक्षण झालंय, शेती आहे, सगळं आहे, फक्त बायको नाही. तुला एक सांगू का अक्षय, काय आहे, तुला दुसरी बघू तेच थोडंसं वय जास्त वाटतं. लोक मला नाव ठेवतील सरपंच काय या पोराला पोरगी बघून दिली. बघू कुठं कुठं प्रयत्न करू. हा बघतो, पण तुला नोकरी पण बघतो आधी कुठंतरी. हा. आणि हे पण लग्नाचं आहे बघतो, शेतीत आहेस तुला. आणि बंटे हो. तू जीव लावशील का? हा नक्की. नक्की, तिला पुढे फिरवायला घेऊन जाईन मी. कुठं पण मजा. नुसतं फिरवायला नको देऊ, हा, तिला काही कमी नाही पडू दिलं पाहिजे, बात नाही तर. असं ना. हा, आम्ही पण आता- लोणावळ्याला जाऊ, खंडाळ्याला जाऊ, आहे की नाही फिरायला तिकडं. हा हा हा. हा, बर लगेच. आणि लोणावळा, खंडावळा, कोल्हापूरचा बेंगावा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला. अगं कुठं कुठं जायचं हनीमूनला, राणी कुठं जायचं हनीमूनला, आहे की नाही. आताच कुठं हात लावतो. हा? हा, झालं, तिकडून बाहेर बस. झालं. अजून जरा तिला चाबरं दिसते अहो. चांगलं दिसतंय. नाही, मला लग्नात नाही नको झालं ना. अजून. नको नको. मग लय चाबरे आधीच म्हणतोय खंडावळा आणि लोणावळा. नको बाई सरपंच साहेब काय तर. मग जाऊ दे अक्षय, हा, हा. जाऊ दे मग तुझं तू हो, नका तसं नका. हा, तू चाबड्यापणा केला. सरपंच साहेब, पुन्हा टीव्ही. हा, नको तू अक्षय जीव हा, लावू. मी- मला माहिती आहे तू स्वभाव, मी लावीन तू राह तसाच. हो, तू याच्यामुळे तुझं लग्न नाही झालं. नाही ना, आगावपणा कसं आहे? थोडा आगावपणा नसता केला. मी बरोबर जुळवलं होतं, अक्षयला समजून सांगितलं हा. होतं काय नको ते बरं आहे. हा? बरे जाऊ दे. सरपंच साहेब, मग आपल्या मनात काय राहत नाही, मी टपकच बोलून जातो लगेच. मग तेच तर चुकतंय ना. काही हा. गोष्टी मनातही ठेवायच्या असतात. देवाने काय केलेलं आहे माहिती का, याच्या मनात काय आहे ते तुला समजत नाही, तुझ्या मनात काय आहे हे याला समजत नाही, माझ्या मनात काय आहे हे खूप मोठं काय म्हणतो आपण गुप्त ठेवलेलं आहे. आलं का लक्षात. आणि हे जर नसतं ठेवलं तर काही झालं असतं. त्याच्यामुळे देवाने ही फार मोठी शक्ती आहे की मनातलं कोणाच्या काही समजत नाही. आलं का लक्षात. तर तू जे काय करतो ना भोकाड पसरतो लगेच. मग आता त्याच्यामुळे असले है ना आयुष्य गेलं तुझं अक्क तर कोण बायको देणार नाही. एवढा चाबरा फाना लगेच भोळा दिसतोय आपण. जातो काय मग असंच वर मी. असं जात. हा? तू तुझं बघायचं. ए तुमचे करून टाकू, तुझ्या वडिलांना आणि त्यांना सांगतो हा. आणि तयारी करून टाकू. हो सरपंच चला. साहेब, चला मला काम आहे, मला नावं ठेवतील हो. मला मिटिंगला आमचं जायचं गाव. जोरात बरोबर जमातोय. नाही आता तू शांत बस. निघा. निघ. निघा. निघ. जुळलं माझं. चाबरेपणा केला त्यांनी. चला ए जाय तू खुरपायला. मी- आज बोलवते मग खुरपायला जाय जाऊ घ्या तुमचा विचार घ्या. मी चाललो मिटिंगला. हा, हा. मग पसंत आहे ना मी. पसंत आहे ना. आता कसं आहे, सरपंच साहेब म्हणले म्हणून त्यांच्यामुळे माझं जुळलं. तिला लाजतोय. बस कशाला लाजते. ती बंट्या बघ कसा यायचा आणि चिटकायचा जवळ. लाजू नको ना. मी काय म्हणतो, हं. आवाज घालू का अरे तुरे बोलू आता. आता होणार आहे. तू तसा संस्कार मुलगा आहे ना. आता आहे का नाही अरे तुरू बोल मला. चालतंय की अरे मी तुरे काय बोलतो. बोलू. काय बोल. मी काय म्हणतो, आपलं लग्न झालं ना हा. कोणत्याच गोष्टीची कमी होऊन देणार नाही तुला. तू म्हण- जी इकडे बोट दाखवशील ती गोष्ट घेऊन देईन. हा. थांब एक मिनिट. काय? हॅलो. काय. अयो काय झालं. हा बरोबर. काय झालं. अगं अगं तू माझ्यासाठी लय लक्की आहे. हा? अगं मी एका ठिकाणी अप्लाय केला नोकरीसाठी हा? आणि त्यांचा कॉल आला मला नोकरी लागली मला. बाई. आता काय करेल. बरं झालं. बाई. माझ्यासाठी लक्ष्मीची हात तू. बरं, आता ना आता तर काहीच कमी नाही. हा ना. आता तू जे म्हणशील ते करू. कुठं म्हणशील नाही, तिकडे फिरायला जाऊ. फिरायचं बघू नंतर. आधी काय करा, तुम्हाला एवढं मोठं चांगला जॉब लागलाय तर मग कामावर जावा आणि मग लग्नाचं काय सरपंच साहेब करूनच देतील आपलं लग्न. काय. आता मग मी काय म्हणतो, हम्म. आता आपलं लग्न झालं ना मग इकडं कामाला येशील काय.
ते बघू ना आता सरपंच साहेब जे सांगाल तेच मी करणार. ते म्हणलं ना इकडे ये तिकडे जा ते कर हे कर तेच करणार मी, बाकी काही नाही करणार. हा मग तसं आता माझ्या मनाने मी काय करणार नाही. समजा आता नोकरीला मी तिकडे गेलो शहरात, तुला माझ्या संग यावं लागेल. हा का? हा. बरं बरं विचारते मग मी सरपंच साहेबाला शहरात जायचं. हा बाई मी किती गावंडाळ शहरात नाही. कसं नेणार तू? तुझा अवतार चेंज करून टाकतो. हा का? तुला असे भारी भारी कपडे घालतो ना, अहो, तुझं वय दिसून येणार नाही. हा का? हा बाई तुला रे कळते रे, मग मला हाय डोकं. पण मी चांगली दिसते का रे? मग किती चांगली दिसते तू. काय आहे नाही का, लय नटलं लय असं माणसं चांगले कपडे घातले ना माणसं लय वाईट नजरेने बघतात, म्हणूनच मी अशी साडी घालते. मला पण लय नट वाटत. आता मी आहे ना, मी नटतो तुला, रडू नको. मी नटतो, रडू नको. आता किती आनंदाचा दिवस आहे का नाही, मला नोकरी लागली. हस हस बरं. हस. हो. एवढं नको. परत सरपंच खावळते. वेळ बी लागलं ते. अगं, एवढं एवढं मोठं नको असू. परत सरपंच साहेब येऊन मलाच मारते, तू काय केलं का त्या पोरीला म्हणून. हसू नका. बरं मी काय म्हणतो, बरं शांत 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 शांत. शांत आहे राहून दे, बघ तो पण मला असंच करणार. मी कुठं काय केलं, मी कुठं काय केलं. बरं. मोठे नका असं म्हणलं एवढं. बरं मी काय म्हणतो, जाऊ का मी. हा. टाइम झालाय, मला तिकडे जावं लागेल हा. ना, घरी बी सांगतो. येऊ का मी. येतो. हा, लवकर या. बाय. आणि मग मला इथंच कसं सोडून चालला. बाई मी लय हसली काय? हं? ए, हे.